वीकेंड ट्रिपला जाण्यासाठी पुण्यात असंख्य अशी ठिकाणे आहेत. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे निमगाव खंडोबा. या ठिकाणाला प्रति जेजुरी देखील म्हणतात. निमगाव खंडोबाला जाण्यासाठी तुम्ही चाकण, खेड या रूटनेही जाऊ शकता, पण आम्ही शेल पिंपळगाव मार्गे चाललोय. तसे निमगाव खंडोबा पुणे सिटीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या देवस्थानाला दावडी खंडोबा असे देखील म्हटले जाते. सहसा खंडोबा म्हटले की तिथे वाघ्या मुरळी असतात, परंतु पुणे जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असे असावे जेथे मुरळी नाहीत, फक्त वाघ्याच आहे. मंदिराच्या जवळ भरपूर अशी दुकाने आहेत. वाघ्या मुरळीबाबतची कथा अशी: खंडोबाचे भक्त अपत्यप्राप्तीसाठी किंवा झालेले मूल जगत नसेल तर खंडोबाला नवस करतात की आम्हाला मूल होऊ दे, ते जगल्यास तुला अर्पण करू. या नवसानंतर मूल जन्माला आले तर ते खंडोबाला अर्पण केले जाते. त्यानुसार मुलगा असेल तर तो वाघ्या बनतो आणि मुलगी असेल तर मुरळी. मुख्य मंदिरासमोर 3 उंच दगडी दीपमाळा आहेत. उत्तरेकडील दीपमाळेवर शिलालेख आहेत. दीपमाळेसमोर नंदी मंडप आहे. मंडपाच्या डाव्या हाताला 2 उंच दगडांवर पोर्तुगीज बनावटीच्या घंटा टांगलेल्या असून त्यांच्यावर 1891 हा अंक कोरलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या देवड्यांत गणपती आणि हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर सोपे, सभामंडप व गर्भगृह अशा रचनेचे आहे. गाभाऱ्यात खंडोबाची मूर्ती आहेत. सोबत बानाई, म्हाळसा, भैरव व जोगेश्वरी यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. येथे खंडोबाच्या नित्यपूजेसाठी भीमा नदीचे पाणी आणले जाते. मंदिरात एकूण 4 भुयारे आहेत. त्यापैकी एक भुयार निमगाव येथील पेशव्यांचे दिवाण राहिलेले चंद्रचूड यांच्या वाड्यात जाते असे सांगितले जातात. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले निमगाव हे पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर लांबूनच नजरेस पडते. मंदिराच्या चोहो बाजूनी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहेत. आता हे निमगाव खंडोबाचे देवस्थान कसे झाले हे थोडक्यात सांगते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1347 म्हणजे 26 नोव्हेंबर 1424 रोजी खंडोबा निमगावात प्रकटले असे सांगितले जाते. त्यामागची कथा अशी की एकदा खंडोबा शांततेसाठी म्हणून जेजुरी गडावरून निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे प्रधान हेगडे होते. खंडोबा आणि हेगडे प्रधान घोडदौड करीत निमगावला येऊन पोहोचले. तेथील शांतता मनाला भावली म्हणून खंडोबाने या ठिकाणी बराच काळ वास्तव्य केले. कालांतराने देवाला बानूची आठवण आली. तिला भेटण्याची इच्छा अनावर झाली. देवाने बानूला आणण्यासाठी फरमान सोडले. त्यावेळी हेगडे प्रधानाने बानूऐवजी जेजुरीच्या मुरळीला बानू म्हणून देवासमोर हजर केले. पण आपली फसवणूक झाल्याचे देवाच्या लगेच लक्षात आले. खंडोबा रागावले आणि त्याने त्या मुरळीला शाप दिला आणि तू पुन्हा इथे यायचे नाही असे सांगितले. तेव्हापासून ती मुरळी तिथे शिळा होऊन पडली. याच कारणामुळे तेथील खंडोबाकडे मुरळी नसतात, फक्त वाघ्या असतो अशी आख्यायिका आहे. लहानशा घाटमार्गाने मंदिराकडे जाताना पायऱ्या लागतात. यापैकी काही पायऱ्या चढून गेल्यानंतर या मुरळीची आडवी शिळा लागते. तर अशा प्रकारे निमगाव खंडोबांसाठी भंडारा उधळत मी माझा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही देखील पुण्याजवळ राहत असाल तर 1 दिवसाची ट्रिप नक्की येथे करा. माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर खूप छान होता, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे.
तर पुणेकरांनो, कधी भेट देताय या ठिकाणाला? येळकोट येळकोट, जय मल्हार.